ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही गावची जबाबदारी आमदार इद्रिस नायकवडी। म्हैसाळ तालुका मिरज येथे राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले की हे अभियान केवळ योजना नसून गावची जबाबदारी आहे। सक्षमपणे राबवण्यासाठी लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर या होत्या। उपसरपंच पद्मश्री पाटील, माजी सरपंच आबासाहेब शिंदे, माजी सभापती दिलीप कुमार पाटील, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे, तालुका अध्यक्ष देवजी साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रामसभा मारुती मंदिर येथे संपन्न झाली। आमदार नायकवडी म्हणाले की शासनाचे धोरण सर्वसमावेशक असून ग्रामीण लोकांचे सक्षमीकरण आणि विकास साधणे हा मुख्य उद्देश आहे। या अभियानामुळे गावागावात विकासात्मक स्पर्धा निर्माण होऊन लोकांचे जीवनमान उंचावेल। शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आराखड्याअंतर्गत प्राधान्याने कामे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सरपंच सौ शिंदे यांनी अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना लोकाभिमुख पंचायत शासन, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, ग्रामसभा सक्षमीकरण, उपजीविका विकास व लोकसहभागाद्वारे लोकचळवळ उभारणे हे घटक असल्याचे सांगितले। यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमास अनिल कबुरे, सुलेमान मुजावर, गणेश निकम, वसंत खांडेकर, प्रवीण चौगले, अमर शेजवळकर, ऋषिकेश शिरोटे, दिग्विजय कोगनोळे, बाळासाहेब घोरपडे, किरण घोरपडे, संजय कोळी, महेंद्र मगदूम यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी अजित माने, ग्राम महसूल अधिकारी शिवाजी नरुटे, पोलीस पाटील महादेव सपकाळ, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने।